वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् येव विठाबाई माऊली निरावरी कर ठेवली वाट मी पाहे निरावरी कर ठेवली वाट मी पाहे विठाबाई माऊली निरावरी कर ठेवली वाट मी पाहे निरावरी कर ठेवली वाट मी पाहे जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये जय श्रीराम हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून 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 हे दुख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनते बारंबार वा वा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार विनती बारंबार पवन सुत
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थायी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय शांतीचे सागर शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा सगळ्यांना समजेल उमजेल असा सगळ्यात सुंदर असणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मृदंगाचार्य हार्मोनियम वादक आणि इकडे गायक वृंद असं वाटतं तुम्ही गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. बस इतकं सुंदर असं गायन असणार आहे आज. खऱ्या अर्थानं यांची मला साथ लाभली. महाराज तुमचं मनापासून धन्यवाद. नाव महाराज एकनाथ महाराज आणि तुम्ही शिवाजी महाराज. वा खरंच खूप छान नाव. आणि इकडे आमचे वैभव महाराज आमचे मोठे बंधू वैभव महाराज असतील. मृदंगावरती महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे गुरुवर्य घुले महाराज असतील. इकडे हार्मोनियमवरती आमचे बंधू सार्थक महाराज दरेकर. इकडे तबल्यावरती आमचे बंधू शुभम महाराज नपते. आमचा गोल्या दादा कुठे? आमचा गोल्या दादा असेल तो सुद्धा अतिउत्तम पखवाज वाजवतो आपलं तबला वाजवतो. आणि त्याचप्रमाणे एकदा इथून तिथपर्यंत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळी आमची करंदी करे बरं का आपली करंदी करे. आणि खऱ्या अर्थानं या वातावरणात इतकं प्रसन्न वातावरण इतक्या मोठ्या संख्येने महिला मंडळ उपस्थित आहेत पितृवर्ग उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे शिवाजी महाराज दर्याकर असतील गुरुवर्य. त्याचप्रमाणे इथे माझा आधारस्तंभ अर्थात माझे वडील. तुम्ही सगळी प्रेमाची मंडळी. आता नाव घ्यायला मला काही शक्य नाही. तुम्ही सगळीच प्रेमाची मंडळी माझे गुरुवर्य समान माझ्या मातापिता समान तुम्हा सगळ्यांचं. केंदूरवरून आलेले आमचे मामा मंडळी व सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे पंचकृषीतून सगळेच अर्थात प्रत्येक क्षेत्रातील वारकरी क्षेत्रातील बैलगाडा मालक आमचे बैलगाडा मालक असतील राजकीय क्षेत्रातील असतील सगळे मंडळी तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही मला या पहिल्या दिवसाच्या पात्रतेचं समजलं की अर्थात माझं नक्कीच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल. मागच्या जन्माचं नाही तर अर्थात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलेत. याचमुळे तर काय आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल निवडलेला अभंग शांती ब्रह्म शांतीचे सागर पैठण निवासी एकनाथ महाराजांचा. या अभंगातून एकनाथ महाराज देवाला काय आवडतं हे सांगतात. पहिलं तर 1 नामाचा उच्चार रात्रंदिवस. 2 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. 3 हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि 4 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी अन नाही. या व्यतिरिक्त दुसरं साधन भगवंताला प्राप्त करण्याचं दुसरं साधनच नाही. आणि हे सगळे नियम
ज्या व्यक्तीच्या आचरणात आहेत, हे सगळे नियम ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आहेत, असा असणारा व्यक्ती नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसा जानता नेम तो देवा परम पूज्य जगे. असा असणारा व्यक्ती भगवंताला आवडतोच, परंतु असा असणारा व्यक्ती या जगात वंदनीय ठरतो, असा याचा सरळ साधारण भावार्थ. विठ्ठल नाथ महाराज या अभंगातून देवाची आवड सांगतात आणि देवाची आवड सांगण्याचा अधिकार हा फक्त संतांना आहे. कारण जो भगवंत तुम्हा आम्हाला नाही कळाला, आपलं सोडावं, वेदांना हे नाही कळाला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. असा असणारा भगवंत आपल्याला नाही कळाला, आपलं सोडा, वेदांना सुद्धा असा भगवंत कळाला नाही, परंतु तो भगवान परमात्मा माझ्या नाथ बाबांना कळा. म्हणून नाथ महाराज सांगतात, देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आता आपण कधी विचार केलाय का की या वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांचं स्थान काय असेल? ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचं तुका झाला असे कळस, तुकाराम महाराज कळस झाले, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवे रचला पाया उभा राहिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला आणि नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. तर खऱ्या अर्थानं संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायाच्या ध्वजा ठरल्या. अशा असणाऱ्या हे सगळं जे काही स्थान आहे, तर यासारखं स्थान माझ्या नाथबाबांचं आहे का? तर ज्या संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाच्या ध्वजा ठरल्या, अशा संत बहिणाबाईंनी त्यांच्या शब्दातून शब्दांच्या खामदिला भागवता, खामदिला भागवता, खांबदिला भागवत, खांबदिला भागवत, जनार्दन एकनाथ खामदिला भागवत, खामदिला भागवत, खामदिला भागवत. जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत, खांबदिला भागवत, खांबदिला भागवत. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचला पाया उभारी रे देवालया. नामातयाचा किंकर जिने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत. विठ्ठल नाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला आधारस्तंभ देण्याचं काम केलंय. ज्या पद्धतीनं या मंदिराला हे मोठमोठे जे खांब आहेत ते कशा करता आहे, झोपल्या का काय, कशा करतायत, तुमच्या अंगावर कोसळू नये म्हणून, हो की नाही? तर हे मोठमोठे खांब जसं या मंदिराला आहे, तसं माझ्या वारकरी संप्रदायाला आधारस्तंभ देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते संत एकनाथ महाराज आहे. आता ते कसं काय? नाथ महाराजांनी अनेक ग्रंथ संपादिका लिहिल्या, अनेक गवळणी, अनेक अभंग, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण देखील केलं. एवढंच काय तर ते कूट अभंग लिहिले. आता कूट अभंग, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले आणि प्याले 12 हत्ती. आता मुंगी केवढी, मुंगी आणि आपली जर्शी, तिचं दूध किती,
मुंगीचं दूध किती सांगितलंय? 17 रांजण भरून गेले आणि प्याले 12 हत्ती. आता असं कधी होईल का? पण झालंय, हे प्रत्यक्षात आहे. असे असणारे कूट अभंग आपल्याला समजणार नाही. किती कुठून सांगा तरी आपल्याला समजणार नाही. परंतु जे समजल, रुचल आणि सोयीस्कर असं असणाऱ्या भारुडाची निर्मिती आपल्यासाठी केली. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. मला पंढरीला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया. अंगात बिंगात येत नाही का काय तुमच्या? हा? अशा भागात येत आवडत नाही का? हा मग राहा ना 4-5 जणी उभ्या. नको तिथं थिएटर जाम केलेत. काय तर म्हणे बाई पण भारी देवा. हा लई थाट वेगळा. गॉगल काय, पॅन्ट टॉप काय, निघली झिपऱ्या उडवी. हा जाम करून टाकले थिएटर. बरं मला सांगा, थिएटर मध्ये गेल्यावर किती घालवले तो पैसे? 2000 2000. हा बघा बरं, खोटं बोलू नका. तुम्हाला तुमच्या बाहेर ठेवलेल्या चप्पलाची शपथ आहे. बरं तुमचं सोडा, तुम्ही सांगा, तुमच्याच खिशातून घेऊन गेले ना? किती? 2000. 2000 नेले बाईनं, फुकट घालवले. इथं फुकटचं कीर्तन आहे. 2 तास बसता येत नाही. बरं आता एक काम करा, जाताना फक्त 500 देऊन जा. घ्यायला अजिबात लाजणार नाही, आधीच सांगते. फक्त 500. अहो आपल्याला आत्ता कळलं की बाई पण हे भारी आहे. पण माझ्या स्त्री संतांच्या चरित्राचा अभ्यास करा. संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत मीराबाई या संत स्त्री चरित्रांचा अभ्यास करा. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल की बाई पण हे खरंच भारी आहे. आपल्याला आत्ता कळालं, ज्या वेळेस या हृदयी ते त्या हृदयी, त्या हृदयीचे या हृदयी, म्हणजे अर्थातच तिचं दुःख हे तुम्ही आपलं दुःख समजाल. तिच्या दुःखात सुख शोधण्याऐवजी तिच्या दुःखात दुःखी व्हा आणि आनंदात आनंदी व्हा. तेव्हा खऱ्या अर्थानं बाई पण हे भारी ठरेल. विठ्ठल आपल्याला लेट कळालं. स्टेटसवर टेसस. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक घाबरलेली आहे ना, दुसरंच कीर्तन आहे. थोडे शब्द इकडे तिकडे होतील पण समजून घ्या. आपला विषय पुढे चाललाय. पुन्हा या माघारी. आपण कुठे होतो? आलं का तिथंच? भारुडाची निर्मिती केली तुमच्या आमच्यासाठी. या शेजारणीला बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. दाताचं दातवन भाग कुणी, दाताचं दातवन भाग कुणी. कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी 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 काळमणी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग. अन कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, काळमणी, काळमणी. एवढा मोठा साठा नाथ महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध करून दिलाय. आणि अशा असणाऱ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज, शांतीब्रह्म का म्हणायचं? अहो यौवन 108 वेळा येऊन थुंकला त्यांच्या अंगावरती, परंतु त्याने काय केलं?
नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. रागवले नाही, ओरडले नाही, काही नाही. त्याला उलट प्रसाद देऊन मुक्त केला की जा बाबा तू तुझ्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज की यांच्या घरी वृक्षाची पाने हालेजाची सत्ता, सत्ताधीश पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाये. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदित